आज आपण बनवणार आहोत एकदम हॉटेलसारखी चव देणारी झणझणीत मसालेदार आणि तोंडाला पाणी सुटेल अशी वाटाणा बटाटा रस्सा भाजी. ही भाजी इतकी भन्नाट लागते की एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा खावीशी वाटेल. तर रामकृष्ण हरी मंडळी, मी प्राजक्ता, कुक विथ प्राजक्ता या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत करते. या ठिकाणी 4 मीडियम साईजचे बटाटे मी चिरून घेतलेले आहेत साल काढून, आणि 1 वाटी मी फ्रेश वाटाणा घेतलेला आहेत. हे बटाटे आहेत ना, ते मी आधी उकडून घेतलेले नाहीत, कच्चेच बटाटे साल काढून मी त्याला कट करून घेतलेला आहे. फोडणीसाठी ना एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 5-6 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत, 3-4 छोटे अद्रकाचे तुकडे टाकलेले आहेत आणि काड्यासहित कोथिंबीर त्याच्यामध्ये थोडीशी मी टाकलेली आहे. आता हे ना आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. तर या ठिकाणी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी 3 पळ्या तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी एक छोटा दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे आणि 2 तेजपत्त्याची पानं टाकलेली आहेत. त्याच्यानंतर 1 चमचा मोहरी टाकलेली आहे आणि 1 चमचा जिरी टाकलेली आहे आणि जे आपण कोथिंबीर अद्रक लसूण याचं वाटण करून घेतलं होतं ना, ते देखील त्याच्यामध्ये टाकून मी त्याला चांगलं मिक्स केलेलं आहे. आता हे सारण चांगलं अर्धा 1 मिनिट परतल्यानंतर त्याच्यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे मी टाकलेले आहेत. हे जे कांदे आहेत ना, मी चॉपरनी बारीक केलेले आहेत. एवढे बारीक काही मला चिरता वगैरे येत नाही, त्याच्यामुळे मी चॉपरनी बारीक केलेला कांदा याच्यामध्ये टाकलेला आहे. कांदा टाकल्यानंतर याला चांगला आपण आपला जो कांदा ना तो मऊ होईपर्यंत याला परतायचा आहे, लो टू मीडियम फ्लेमवर. आता कांद्याला चांगलं 2-3 मिनिट कलर चेंज होईपर्यंत मी परतलेला आहे. कांद्याचा कलर चेंज झाला की त्याच्यामध्ये मी 2 टोमॅटो बारीक चिरलेले टाकलेले आहेत. टोमॅटो टाकल्यानंतर त्याला आपल्याला परत 1-1.5 मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकलेला आहे, 1 चमचा लाल मिर्च पावडर टाकलेली आहे, 1 चमचा मी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धना पावडर मी टाकलेली आहे. हे सगळं टाकल्यानंतर आपण याला आता चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. आता या ठिकाणी मी हळद टाकलेली आहे, 2 चिमूट हळद टाकलेली आहे. ते टाकल्यानंतर आता याला मी परत चांगल्या प्रकारे फ्राय करून घेत आहे. सगळे मसाले टाकताना ना मी हळद टाकायचे विसरले, म्हणून मी हळद शेवटी टाकलेली आहेत. आता मीडियम टू लो फ्लेमवर ना याला आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. आता याच्यावर झाकण ठेवून मी याला चांगलं शिजू देते. तुम्ही बघू शकता की याला तेल सुटलेलं आहे. टोमॅटो जो टाकलेला आहे ना आपल्याला, त्याला चांगलं आपल्याला शिजू द्यायचं आहे, नरम होऊ द्यायचं आहे. आता याच्यामध्ये मी अर्धा कप पाणी टाकलेलं आहे. पाणी टाकल्यानंतर याला उलटण्याने मी चांगलं एकदा मिक्स करते आणि आपण ना याला परत झाकण ठेवून लो फ्लेमवर चांगलं शिजू देणार आहोत 2-3 मिनिटासाठी. तुम्ही बघू शकता की ग्रेव्हीने झाकण काढल्यानंतर किती मस्त तेल सोडलेलं आहे. हा जो टोमॅटो आहे ना, हा पूर्णपणे गाळ होईपर्यंत आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मी परत थोडंसं पाणी टाकलेलं आहे. परत मिक्स करून याला मी अजून थोडंसं शिजू देणार आहे. आता या ठिकाणी मी याच्यामध्ये ना चिरून टोमॅटो टाकलेला आहे ना, त्याच्याऐवजी तुम्ही प्युरी देखील टोमॅटोची वापरू शकता. आता झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता की टोमॅटो पूर्णपणे गाळ झालेला आहे. आता या ठिकाणी ना मी याच्यामध्ये बटाटा ऍड करणार आहे. बटाटा आपण आधी उकडून घेतला नव्हता, असाच बटाटा आपण याच्यासाठी वापरलेला आहे. बटाटा टाकल्यानंतर याला चांगला आपल्याला 1-2 मिनिटासाठी मस्त मीडियम टू लो फ्लेमवर परतून घ्यायचा आहे. बटाटा चांगला परतून घेतला की याच्यामध्ये आता जो 1 वाटी वाटाणा घेतलेला आहे ना, फ्रेश वाटाणा, तो याच्यामध्ये मी टाकलेला आहे. वाटाणा टाकल्यानंतर परत याला चांगलं मिक्स करायचं आणि झाकण ठेवून लो फ्लेमवर 2-3 मिनिटासाठी मस्त वाफवून द्यायचं. तुम्ही बघू शकता की मस्त तेल सुटलेलं आहे. आता याला परत मी चांगल्या प्रकारे मिक्स करते. या ठिकाणी या भाजीसाठी जे मी पाणी वापरलेलं आहे ना, ते सगळं पाणी मी गरम वापरलेलं आहे. आता याच्यामध्ये पाणी टाकल्यानंतर याला लो फ्लेमवर आपण मस्त शिजू देऊया. याला चांगला आता तुम्ही बघू शकता की हळूहळू तरी सुटायला लागलेले आहे. आता याच्यावर झाकण ठेवून याला मी चांगलं लो टू मीडियम फ्लेमवर शिजू देणार आहे 4-5 मिनिटांसाठी. आता या भाजीमध्ये ना मी 1 ग्लास पाणी वापरलेलं होतं आणि जे पाणी वापरलेलं आहे ना, ते गरमच पाणी वापरलेलं आहे. 10 मिनिटांसाठी ना झाकण ठेवून लो फ्लेमवर आपण भाजीला शिजू दिलेलं आहे. मध्ये मध्ये झाकण काढून ना तिला मिक्स करायचं एकदा उलटण्याने आणि परत झाकण ठेवून शिजू द्यायचं. तुम्ही बघू शकता की लो फ्लेमवर भाजी शिजवल्यामुळे तरी देखील खूप छान आलेली आहे. अर्धा चमचा ना आता मी कसुरी मेथी टाकलेली आहे. कसुरी मेथी टाकल्यानंतर तिला एकदा परत चांगल्या प्रकारे मिक्स करायचं. आता एकदा आपण चेक करू की वाटाणा आणि बटाटा आपला शिजलेला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आता हे शिजलेलं आहे म्हणजे आपली भाजी तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये ना मी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर आपण ह्याला चांगल्या प्रकारे एकदा मिक्स करून घेऊ. आता या ठिकाणी गॅस बंद केलेला आहे कारण आपली भाजी शिजलेली आहे. तर चला हिला एका बाउलमध्ये आपण एकदा सर्व करूया. तर सर्वांचीच फेवरेट अशी गरमागरम
वटाणा बटाटा रस्सा भाजी आपली तयार झालेली आहे. ही भाजी पुरीसोबत तर एकच नंबर लागते. हिला तुम्ही चपातीसोबत देखील खाऊ शकता. जर या रेसिपीमध्ये काही डाऊट असेल ना तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला जर असेल ना तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.